स्वामी माऊलीचा कर्णधार निलेश गवंडे ठरतोय VPL 2026 पर्व 10वेचा उत्कृष्ट यष्टीरक्षक. निलेश, आपल्याला विनंती राहील या स्पर्धेदरम्यान बक्षीस मॅन ऑफ द मॅच असेल, सिरीज मधील उत्कृष्ट यष्टीरक्षक असेल, त्यात वैयक्तिक बक्षिसांची कमाई केलेली आहे, उत्कृष्ट खेळ झालेला आहे. काय सांगाल या स्पर्धेविषयी? धन्यवाद सर. तुमचं पण मी मनापासून आभारी आहे, कारण एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत आम्हाला पहिल्यांदा सर्वांनी सहभाग घ्यायला, म्हणजे वाफोली गाव, त्यानंतर ओटवणे गाव आणि सरमळे गाव, परेशजींचं मी सगळं आणि निखिलचं आभारी आहे, कारण सगळ्यांना संधी देतात ते. आज 10 वर्ष तब्बल त्यांनी आम्हाला हा साथ दिली, त्यामुळे कदाचित हे प्राईज मला भेटलं आहे. पण थोडं आमच्या मालकांच्या आईचं पण निधन झालं, तर थोडासा आम्हाला नर्वस होता. काल आम्ही भेटून आलो, त्यानंतर तिच्या स्मरणार्थ त्यांनी मला पुन्हा फोन केला आणि 2 शब्द सांगितले आणि सांगितलं की मला तुझा खेळ आवडतो, तू आमच्यासाठी पाहिजे. कन्याला त्यांनी टीम घेण्यासाठी पण हे केलेलं. कन्याने टीममध्ये मला घेतलं, त्यावेळी त्यांचा पहिला फोन आला की तू आम्हाला भेटला आहे, आणि फक्त भेटला नाही तर ते काहीतरी मी करून दाखवलं. आणि 2 शब्द आणि बोलतो. काल आमच्या गावामारीत मॅच होता सर, तुम्हाला पण माहीत आहे. मी खेळत असताना गणेशने आमच्या म्हणजे चांगला युवा गोलंदाज आहे. मी म्हणतो की छोटा मोठा कोणी नाही आहे, छोटा पण समोरच्या मोठ्याची पण विकेट काढू शकतो. पण त्यानंतर असे 2 शब्द आले माझ्या कानावर की याला मारून दाखव. गणेशने 4 बॉलमध्ये 20 मारले. गणेशची आणि माझी एवढी पण हे नाही आहे की आम्ही ते 20 रन थांबवू शकत नाही. असं काही क्रिकेट आहे, त्यावेळी बोलताना पण समोरच्याने विचार करायला पाहिजे. इथे कोणीच लहान नाही आहे. जयेश परबने पण सुंदर गोलंदाजी केली, एवढी सुंदर गोलंदाजी केली. त्यानंतर हा आहे आमचा जाधव आहे, स्वप्नील जाधव, सुंदर गोलंदाजी केली. लहान मोठं कोणी नाही क्रिकेटमध्ये मी पण अजूनपर्यंत विशू बुरांच्या आम्ही खाली जाऊ. त्यामुळे बोलताना पण थोडा विचार करून बोलावा. आणि सुंदर जे आमचं काय झालंय, जो टीममेट होता आमचा, जो आमचा काय परफॉर्मन्स होता, तो एक अप्रतिम झालाय. आणि सर्वांचा आभारी आहे आणि मालकांचा पहिल्यांदा मी आभारी आहे. धन्यवाद. मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीची शुभेच्छा. नक्कीच आपले 2 शब्द, आपली सुरुवात म्हणावी लागेल. VPL मध्ये उदयोन्मुख खेळाडू म्हणून पुरस्कार आणि आपलं भावी कशा पद्धतीने VPL मध्ये रोल राहील? धन्यवाद सर. सर्वप्रथम मी या लीगचा धन्यवाद मानेल की खेळायला चान्स दिला. त्यानंतर मी अजून धन्यवाद मानेल की निखिल दळवी, उत्तम दळवी, रुपेश दळवी आणि आदित्य दळवी, कारण या 4 प्लेयरने मला भालावल सारख्या लीग मध्ये सर्वप्रथम खेळायला संधी दिली होती. कारण कुठचंही लीग पहिल्यांदा न खेळता त्यांनी निखिल दादाने मला ओपनिंग साठी पाठवलं होतं. मी त्याचं ऋणी राहील कायम, कारण त्याच्यामुळे आज मला ही उदयमुखची ट्रॉफी भेटली आहे. आणि याच्या अगोदर सुद्धा SPL मध्ये मला बेस्ट बॉलर भेटलाय, ते पण मी पूर्ण क्रेडिट मी दादाला देऊ इच्छितो. माझी एकच इच्छा आहे की ही ट्रॉफी दादा असते मला प्रदान करण्याची. प्लीज. निखिलजींना विनंती आहे, आपण व्यासपीठावर जायचं आहे. ट्रॉफी मान्यवरांच्या समवेत आपण शेअर करायची आहे. नक्कीच उदयोन्मुख खेळाडू म्हणून एक उत्तम मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे लक्ष्मण दळवी. आणि असेच आपले या क्रिकेटवरचं प्रेम राहू दे आणि विनयशीलता सगळ्यात महत्त्वाची जी आहे निखिलजी प्रति आपली जी व्यक्त केली आहे, तीच या क्रिकेटमध्ये आपल्याला नक्कीच यशस्वीता गाठण्यात मदत. भावी वाटचालीस पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. उत्तम कर्णधार यासाठी म्हणावं लागेल, आपण पाहिली VPL मधली हॅट्रिक जी महेशने घेतलेली होती. 3 उत्तम चेंडू आणि अप्रतिम अशा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यात आलेला होता. आणि त्यानंतर 12 चेंडूमध्ये 9 धावा डिपेंड झालेल्या होत्या आणि संघ विजयी ठरलेला होता. आणि पूर्ण स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचा राग द्वेष न करता ठरलेला कर्णधार, उत्कृष्ट कर्णधार. महेश, आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. उत्कृष्ट कर्णधार आणि रनरअप आपण ठरलेला, एक 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत. सर, मी ज्यावेळी टीम बघितली त्यावेळी असं वाटलं की आम्ही फायनलपर्यंत पोचू शकू.
पण एवढा कॉन्फिडन्स नव्हता प्लेअरमध्ये. तरी पण आमच्या प्लेअरने सगळ्या की ॲग्रेशन दाखवलं की आम्ही फायनलपर्यंत पोचू शकू. आणि त्यांच्यामुळे आज आम्ही सगळ्या 11-12 प्लेअरमुळे आज फायनल पोचू आणि रनरअप झालो. फायनलला हारलो आम्ही. पण कॅप्टनशिपमध्ये मला पाहिजे तसं मी केलं माझ्या परीने. आणि धन्यवाद माझ्या टीमचे स्पॉन्सर मंगेश दळवी यांनी मला कॅप्टनशिप दिली आणि मी फायनलपर्यंत पोचवलं माझ्या टीमला. धन्यवाद. नक्कीच खूप खूप अभिनंदन. भावी वाटचालीचे शुभेच्छा. यानंतर पुढील पुरस्कार वितरण करण्याची विनंती. आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच प्रभावित केलेला आहे असा क्षेत्ररक्षक DK सुपर संघाचा राजू आयर, ज्याने एकूण 8 झेल टिपलेले आहेत या मैदानामध्ये. राजू आयर आपल्याला विनंती राहील श्री महादेव साबाजी दळवी पुरस्कृत हा पुरस्कार विष्णूजी देऊलकर यांच्या शुभ हस्ते आपण स्वीकारायचा आहे. तसेच श्री सोनू दळवी यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे, बहाल करण्यात आहे. राजू एक 2 मिनिटं. आपल्याकडे मित्रांनो VPL मध्ये बरेच असे खेळाडू आहेत जे बोलतात कमी, मात्र फलंदाजी असेल तर बॅटने उत्तर द्यायचं, गोलंदाजी असेल तर चेंडूने उत्तर द्यायचं. त्यातीलच एक आपण उदाहरण पाहिलं महेश दळवी. आणि आता आपल्या समोर येतोय राजू आयर. नक्कीच राजू आयर आपले 2 शब्द ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम मी मंडळाचे आभार मानतो की आम्हाला इथे खेळायला दिलं. आणि आमचे मालक ते मला क्रिकेट असं म्हणून कधीच फोन करत नाही. दररोज त्यांचे फोन चालू असतात माझ्यासोबत. लाडक्याचाच आहे मी त्यांचा, खरंच लाडक्याचा आहे. आणि विश्वास माझ्यावर आहे त्यांचा. त्यांचं मी धन्यवाद आभार व्यक्त करतोय. थँक्यू सर. धन्यवाद राजू. आपल्याला मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर आपण बोलतो तो पुढील बहुमान आहे, पण तत्पूर्वी विष्णूजी देऊलकर क्षेत्ररक्षक म्हणून आपल्याला लाभलेला होता, काय सांगाल? ज्या दिवशी ऑक्शन झालेलं आपण सर्वजण होतो ते, त्यावेळेला मी फोन करून पहिलेच प्रकाशला विचारलं की प्रकाश टीम सांग. त्याने जसं बोललं राजू आयर, मी बोललो आपण पोचणार पहिल्या 3 मध्ये तर पक्का आहे. त्याच दिवशी मी ठरवलेलं की आता ही टीम पोचणार. जेव्हा मी गावाला आलो मी बघितलं, मला सगळे म्हटले साई मंचेकर, आंचेकर, तुषार, ही सगळी टीम बघितली. मला फक्त नावाने प्लेअरचं एवढं लक्षात येत नव्हतं, पण मी जेव्हा यांचे फेसेस बघितले तेव्हा मला एक कॉन्फिडन्स आला की आम्ही फायनलपर्यंत पोहोचणार. ठीक आहे, ते हारजीत तो होते रहती आहे. पण माझे जे बाकीचे जे लहान प्लेयर होते, जे माझ्या मागच्या साईडला म्हणजे किपरच्या मागे जे फिल्डिंग करत होते, 3-4 जण होते, ज्याचं विघ्नेश असेल, KD होता वाटतं आणि एक होता, त्या लोकांनी एवढी मेहनत केली पाठीमागचे बॉल वाचवायसाठी, रन वाचवायसाठी. अच्छा, मुख्य म्हणजे सर्वात जो अनफिट प्लेअर होता तो म्हणजे मी स्वतः पुढे उभा असायचो. मला बोलायचं आम्ही तुम्हाला कव्हर करतो, तुम्ही धावू नका, तुम्ही फक्त उभे राहा आम्ही. आणि असं पूर्ण मला या लोकांनी पूर्ण सहकार्य केलं. धन्यवाद पुन्हा एकदा टीम. तुमच्यामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. बेटर हार्ड लक, नो प्रॉब्लेम, पुढच्या वर्षी आपण करू. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. देऊळकर रोख रकमेचे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपण बोलतो तेच म्हणजेच यानंतर या स्पर्धेतील महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजेच बॉलिंग म्हणजेच गोलंदाजी. आणि या गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावरती ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभाव पाडला आणि आपला संघ ज्याने या ठिकाणी पुढे चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये यशस्वीता त्याला मिळवण्यासाठी सहकार्य केलं, ज्याच्या जोरावरती गणेश सुपर बाजार बांदा यांच्या सौजन्याने सौ वैशाली गणपत सावंत बांदा, कैलासवासी तुकाराम गणपत सावंत स्मरणार्थ पुरस्कृत ज्याने 11 विकेट्स गारद करण्यात यश मिळालं, तसं जयेश परब ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. विनंती राहील आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
सोबतच या ठिकाणी पार्टनर म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज सोबतच पार्टनर म्हणजे उत्कृष्ट फलंदाज कुमार रिवांश मनोज कुमार दळवी पुरस्कृत हा चषक आहे. तब्बल 123 धावा ज्याने या संपूर्ण हा या ठिकाणी माफ करा उत्कृष्ट गोलंदाज जयेश परब आपण आपलं मनोगत. त्यानंतर फलंदाज 123 धावा ज्याने कुठल्या ते या स्पर्धेमध्ये माऊली वॉरियर्स संघाचा मयूर सावंत व्यासपीठावर विनंती राहील. श्रीयुत बाळकृष्ण दळवी यांना विनंती राहील आपण या पुरस्काराचं वितरण करायचं. श्रीयुत बाळकृष्ण दळवी आपणास विनंती राहील. अभयजी या ठिकाणी पारितोषिक वितरण करताना आपल्याला उत्कृष्ट फलंदाज 123 धावा मयूर सावंत. मयूर 123 धावा VPL 10वे पर्व संघ आपला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला नाही. जर अंतिम सामन्यामध्ये संघ पोहोचला तर अजून आपल्या धावा पाहायला मिळाल्या असता. काय सांगाल? सर्वप्रथम मी माझ्या मालकांचं आभार मानेन की त्यांनी मला घेतले, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स दाखवला माझ्यावर. त्यांचा मी आभार मानतो. आणि एक कालची संध्याकाळची मॅच माझ्याचमुळे हरलो, नाहीतर आम्ही गेलो असतो फायनलपर्यंत, त्यामुळे सॉरी. बस एवढंच. आणि पुढच्या वर्षी अजून म्हणजे चांगला खेळण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. नक्कीच पुढच्या वर्षी आपण अतिशय 117 धावा आणि 7 गडी गारत आणि त्याच पद्धतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्याने केलेलं होतं असा लायन किंग संघाचा प्रतीक दळवी ठरतोय VPL 2026 पर्व 10वे मॅन ऑफ द सिरीज सामनावीर मालिकावीराचा बहुमान जातोय प्रतीक दळवी. बाळकृष्ण दळवी यांनी सोबत जायचंय. प्रतीक दळवी यांची इच्छा आहे की तुम्ही सोबत पुरस्कार घेताना आपल्या सोबत पाहिजे. त्यांची स्वतःची इच्छा आहे प्रतीक दळवी यांची. श्रीयुत बाळकृष्ण दळवी यांना विनंती राहील आपण व्यासपीठावरती यायचं आहे या सन्मानादरम्यान. प्रतीक दळवी एक गुणवान खेळाडू ठरतोय. महिन्यापूर्वी खरं तर वाटलं नव्हतं VPL मध्ये हा खेळाडू खेळेल आणि आता आपण पाहतोय जो हात फ्राय ती शंका त्या मात करून प्रत्येक मालिकावीर ठरतोय. नक्कीच 2 शब्द आपण आपल्यावरती ओढावलेल्या संकटावरती मात करून या मैदानावरती माऊलीच्या कृपेने आणि तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती मालिकावीर ठरता आहात. 2 शब्द. ठीक आहे. श्रीयुक्त विनायकजी दळवी माजी उपसभापती यांच्याकडून पुरस्कृत हा पारितोषिक आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय DK सुपर संघ. DK सुपर संघाला विनंती राहील आपण व्यासपीठावरती यायचा आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय DK सुपर संघ. संघ मालक कर्णधार आणि सर्व खेळाडू व्यासपीठावरती पदक त्याचबरोबर चषक स्वीकारतील. मनपूर्वक धन्यवाद DK सुपर आपला या कामगिरी. हॅलो. सन्माननीय विनायकजी दळवी यांची शुभ हस्ते या तृतीय क्रमांक पारितोषिक वितरण होत आहे. सन्माननीय विनायकजी दळवी यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्यामुळे या बक्षीस वितरणानंतर ते रजा घेणार आहेत. तर करा झालं पुढे ना जोरदार टाळून जाऊ दे. जोरदार टाळून जाऊ दे DK सुपरसाठी. तृतीय क्रमांक VPL 2026 पोस्टर बॉयज संघ. पोस्टर
पोस्टर बॉईज संघ, पोस्टर बॉईज संघ रुपये 25,000 कैलासी धर्माजी तुकाराम दळवी यांचे स्मरण. एक दोन तीन धन्यवाद. आपला संघ म्हणजेच पोस्टर बॉईज संघ मालक मंगेश परब तसेच महेश दळवी. खरं तर जो जिता वही सिकंदर असं जरी असलं तरी हार कर जितने वाले को बाजीगर कहते. बाजीगर ठरलेला आहे BPL 2026 पर्व धावेचा. मंगेश परब आपण काय सांगाल संघ मालक म्हणून या स्पर्धेविषयी आणि आपल्या या प्रदर्शनाविषयी? लास्ट इयर पण महेश माझ्या टीममध्ये होता. त्यामुळे मी जनरली माईक वर जवळ. मी जनरली याला माझा जो दुसरा ओनरचा बंटी त्याला बोलवलं की महेश याला आपल्या टीममध्ये घ्यायचं आहे. कारण महेशचं जर प्लॅनिंग असतं तर प्रत्येक वेळी परफेक्ट आणि टीमला बांधून ठेवतं एका ठिकाणी आणि त्याचप्रमाणे त्याचे बॉलर्स चालवणं हे सगळं तो सिच्युएशननुसार करत असतो. ज्या सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला तो बॉलर पाठवतो, त्या सिच्युएशननुसार तो बॅटिंगचा फलंदाज पाठवतो. आणि महेश आणि इतर 11 खेळाडू 10 खेळाडू त्यांच्यामुळे आम्ही फायनलपर्यंत पोहोचू शकलो. तेव्हा महेश आणि इतर सर्व खेळाडूंचे मनापासून आभार. सन्माननीय गावडे साहेब आणि विजेता ठरतोय माऊली स्वामी माऊली वॉरियर्स मालक आत्माराम दळवी विकास दळवी हे तर जोरदार डाळून होते. स्वामी माऊली वॉरियर्स विजेता BPL 2026 स्पर्धा धावा. रोख रुपये 35,000 आणि ट्रॉफी. विदवडे प्रथम नागरिक सन्मान्य महोदय प्रकाश दळवी, कृष्णा सावंत. जोरदार डाळून जाऊ दे. स्वामी माऊली वॉरियर्स महाविजेता BPL 2026 पर्व 10